नमस्ते. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बनायची वालपापडीची भाजी. मस्त वालाच्या शेंगा शिजवायला ठेवलेल्या आहेत मी. टमाटर घेतलेले, 2 मिरच्या घेतलेल्या, लसूण पण आपण कुटून घेतलेला आहे. गॅस चालू केला, कढईवरती ठेवली, 1 पळी तेल टाकलेलं आहे. मस्त गरम होऊ द्यायचं तेलाला. नंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरी पण मी त्याच्यामध्ये टाकली. मस्त तडतड व्हायला लागली. मस्तपैकी मग आपण काय केलं, हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या ना, ते पण आपण त्याच्यामध्ये टाकल्या. मस्त भाजून गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण पण टाकायचं आहे. लसूण टाकून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टमाटर पण त्याच्यामध्येच टाकायचं आहे. छानपैकी हलवून घ्यायचं. मस्त चवीनुसार मीठ पण त्याच्यामध्ये टाकायचं बरं का. मीठ पण चवीनुसार लागेल तसं. पुन्हा 1 चमचा हळद पण टाकली. आपण हिरव्या मिरच्या टाकल्या त्याच्यासाठी आपल्याला लाल मिरची थोडीशी टाकायची आहे. मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या वालाच्या शेंगा शिजून गेलेल्या आहेत. मस्तपैकी आपण वालाच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत. आता आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. बघा मिक्स पण छानपैकी आपल्याला झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला टाकायचं आहे. वरून मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. आता अजून आपल्याला त्याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान एकदम शेंगदाण्याच्या कुटाने चांगली आपली भाजी बनते. त्यासाठी शेंगदाण्याचं कूट तर मी खूपच वापरते. बघा छानपैकी हलवून घेतलं. आणि व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करायचं विसरू नका. नक्की लाईक करा, शेअर करा. बघा व्यवस्थित हलवून घेतलं. छानपैकी आपली भाजी 5 मिनटासाठी आपल्याला बंद करून झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटाच्या नंतर मी झाकण खोललेलं आहे. बघा किती छानपैकी आपली भाजी एकदम मस्तपैकी झालेली आहे. छानपैकी बघा तुम्ही बी मस्त अशीच बनवा नक्की.